मित्रांनो, जर का टीईटी क्रॅक करायची असेल तर ट्रिक्स शिवाय काहीच पर्याय नाही. ट्रिक्स फॉर टीईटी तुम्हाला माहितच असेल, ते तुम्ही यूज करा आणि या प्रकारचं जे क्वेश्चन आहे, जिओमेट्रिकल क्वेश्चन आहे, भौमितिक प्रश्न आहे, तो सुद्धा तुम्हाला अलगद काही सेकंद मध्येच निघणार आहे. आता याचं स्वरूप लक्षात घेऊ. 2 मीटर उंची असलेली वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याची टाकी त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेली आहे. म्हणजे हे आहे वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याची टाकी, म्हणजे सिलेंड्रिकल आहे. आता या ठिकाणी हे सिलेंड्रिकल झाल्यानंतर याच्यामध्ये एक नळ लावण्यात आलेला आहे आणि त्या नळाने त्या टाकीच्या 8 भागापैकी एक भाग सर्वप्रथम भरला जाणार आहे अर्ध्या तासामध्ये. कारण की अर्ध्या तासात 8 भागापैकी एक भाग भरला गेलेला आहे असं त्यांनी सांगितलं. मग आपण भाग काढूया. एक इथं असं. आता बघा, 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग, 5, 6, 7 आणि 8. अर्ध्या तासात म्हणजे 30 मिनिटांमध्ये 8 भागापैकी एक भाग भरला गेला. म्हणजे हा भाग या ठिकाणी सर्वप्रथम भरला गेला. मग उरले किती? 7 भाग. 7 भाग उरले गेले. म्हणजेच या ठिकाणी 8तून 1 गेला, 7 राहिले. 7/8. आता त्यांनी काय सांगितलं की आणखी 2 तास तो नळ सुरू राहिला. म्हणजे 106 म्हणजे 120 मिनिटे तो नळ सुरू राहिला. तर मग 120 मिनिटांमध्ये किती आणखी भाग भरले जाईल? तर सरळच आहे. 30 मिनिटांमध्ये 1 भाग, 60 मिनिटांमध्ये 2 भाग, 90 मिनिटांमध्ये 3 भाग आणि 120 मिनिटांमध्ये म्हणजे 2 तासामध्ये 4 भाग. पुन्हा बरोबरी 4 भाग भरले गेले. म्हणजेच याच्यातून 4 गेले तर मग उरले किती? 3. 3/8. 3/8 म्हणजेच या ठिकाणी आणखी जर मी इथं टक केलं तर हे 4 भाग भरले गेले. उरले मित्र हे फक्त 3 भाग. 8 भागापैकी 3 भाग भरणे बाकी आहे. त्याच्यावरच आपल्याला आन्सर काढायचा आहे आणि ते विदिन सम सेकंद मध्ये निघते. काय करायचं ते बघा. याची जी उंची आहे तर ते 2 मीटर 3 मीटर असं देण्यात येते. इथं 2 मीटर देण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम याची जी कॅपॅसिटी आहे त्या टाकीची ते लिहून घ्यायची. 1155 डिवायडेड बाय 2 करायचं उंची. आता गुणिले काय करायचं? हे जे 3/8 आहे ना, याला इन्व्हर्स करायचं म्हणजे उलट करायचं. 8/3 करायचं आणि गुणिले उलटा पाया करायचा. काय म्हटलं मी? उलटा पाया. उलटा पाया म्हणजेच काय? 22/7 नाही, 7/22. या ठिकाणी 7/22 केलं की तुमचा आन्सर डायरेक्टली निघतं. 70 सेंटीमीटर या वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या. आन्सर या ठिकाणी 70 येते. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, मी करून दाखवतो. या ठिकाणी बघा, 11×2 22, 11×1 11, 11×5 55, 105 झाले. 2×1 2, 2×4 8, 2×1 2, 2×2 4 या ठिकाणी झालेला आहे. आता 3×1 3, 3×3 9, उरला 1, 3×5 15. सरळ या ठिकाणी 35 गुणिले 2 म्हणजे 70 सेंटीमीटर काय आलेली आहे त्या वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकीची काय झाली? इथं त्रिज्या झाली एवढी. म्हणून आन्सर येते मित्रा फर्स्ट. ओके. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स.